नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आपल्या वेबसाईटवरून PSD डाटा कसा डाउनलोड करायचा हे आपण आज पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, सर्वात पहिला आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर इथे नवीन विंडो ओपन करायची आहे. त्यामध्ये आपली वेबसाईट टाईप करायची www.dreamstoriespsd.com. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल ती आपली वेबसाईट आहे. त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला असा हा होम पेज दिसेल. होम पेजमध्ये आपल्याला अल्बमचे पॅक दिसतील जे वेगवेगळे आहेत. खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर एक्सप्लोर बाय कॅटेगरी प्रमाणे इथे PSD दिलेले आहेत. असंच स्क्रोल करत खाली गेलं तर वेगवेगळे टॅब दिसतील, ओपन होतील. तर सर्वात पहिला आपल्याला कोणताही डाटा डाउनलोड करायचं म्हटलं तर आपल्या वेबसाईटवर लॉग इन करावं लागेल. लॉग इन करण्यासाठी इथे उजव्या साईडला एक ऑप्शन दिला आहे. त्यामध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड विचारेल. तर आपल्याला पहिलं लॉग इन नाही होणार. त्यासाठी आपल्याला पहिलं वेबसाईटवर साइन अप करावं लागेल. साइन अप करण्यासाठी साइन अपवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फुल नेम टाकायचं आहे, तुमचं नाव. मी माझं नाव टाकून देतो. त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. कोणता पण तुम्ही एक ईमेल ॲड्रेस टाकू शकता. ईमेल ॲड्रेस हा स्मॉल लिपीमध्ये टाईप करायचा आहे. ईमेल टाकल्यानंतर इथे पासवर्ड सेट करायचा आहे तुम्हाला. तर इथे जो दिसतोय तुम्हाला तो पासवर्ड यूज नाही करायचा. कारण काय होईल, तुमच्याकडून तो पासवर्ड हरवला तर तुम्हाला परत लॉग इन करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर इथे तुम्ही जो पासवर्ड क्रिएट करा, कोणता पण टाकू शकता तुम्ही. मी पासवर्ड सेट करतो. पासवर्ड सेट केल्यानंतर साइन अप करायचं आहे. कृपया हा पासवर्ड तुम्ही सेव्ह करून ठेवा कुठेतरी किंवा नोट करून ठेवा एखाद्या नोटबुकवर. इथे मी ऑलरेडी माझा ईमेल ID यूज केला आहे, त्याच्यामुळे मला इथे ऑलरेडी ईमेल ID यूज असं सांगण्यात येत आहे. तर मी इथे दुसरा ईमेल ID यूज करतो. ठीक आहे. साइन अप झाल्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड सेव्ह करायचा आहे या नाही करायचं हे विचारण्यात येईल. तुमची इच्छा, सेव्ह करू शकताय किंवा नाही पण. तर इथे आपल्याला असं परचेस असेट्स म्हणून आपलं जे ID तयार झाला आहे तो इथे दिसतो. इथे तुम्ही साइन आउट करून ठेवू शकताय. इथे परचेस केलेला डेटा तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर फेवरेट्समध्ये तुम्ही जे फेवरेट करून ठेवलेला डेटा इथे दिसेल. आणि हिस्ट्री, तुम्ही जे बी परचेस आत्तापर्यंत केलं आहे ते तुम्हाला इथे दिसून येईल. त्यानंतर इथे तुमची प्रोफाईल असेल, नाव, ईमेल ID, यूजर. ठीक आहे. त्यानंतर होमवर तुम्ही परत या. होमवर आल्यानंतर तुम्हाला इथे शॉप नावाचं ऑप्शन दिसेल. शॉपमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत आपले जे PSD आहेत. एंगेजमेंट असतील, वेडिंग असतील, बर्थडे असतील, हे वेगवेगळे पॅक आहेत. तर याचा डेमो पाहण्यासाठी तुम्हाला इथे व्ह्यूचा ऑप्शन दिलेला आहे. व्ह्यू केल्यानंतर इथे डायरेक्ट लाईव्ह लिंक असं ऑप्शन दिसतो. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे PDF ओपन होते. अशा प्रकारची PDF आपण चेक करू शकतो. कोणत्याही डेटा आपण इथे चेक करू शकतो. सर्वांनी डाटा डाउनलोड करण्याआधी कृपया PDF चेक करत जा की तुम्हाला हाच डेटा घ्यायचा आहे. जर डेटा आवडला तर तो परचेस करा. अशा प्रकारे आपण PDF व्ह्यू करून पाहू शकतो. ठीक आहे.
जर हा डेटा आपल्याला परचेस करायचा आहे तर आपल्याला इथे ॲड करायचं आहे. ॲड टू कार्ट केल्यानंतर इथे तुम्हाला साईडला ऑप्शन ओपन होईल. इथे चेकआउट नावचा ऑप्शन दिसेल. एक सोबत जर तुम्हाला 2 पॅक घ्यायचे असतील तर ॲड टू कार्ट करायचं आहे. त्याच्यानंतर परत बॅकला येऊन परत दुसऱ्या पॅकवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपण वन टाईम 2, 3, 4, 5 किंवा किती पण पॅक ॲड करू शकतो. आणि त्यानंतर चेकआउट करायचं आहे. चेकआउट केल्यानंतर तुम्हाला असा एक टॅब ओपन होईल. इथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि जी ईमेल आय डी येईल, कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर ॲड केल्यानंतर तुम्हाला असा QR ओपन होईल. QR कोणत्याही फोनपे, गुगल पे किंवा एनी UPI ॲपनी तुम्ही QR स्कॅन करून पेमेंट करू शकताय. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तो डेटा डाउनलोड करण्यासाठी लिंक भेटेल. लिंक तुमची या इथे युअर डाउनलोड्समध्ये दिसून येईल. कोणताही डेटा परचेस केल्यानंतर त्याची लिंक तुम्हाला इथे युअर डाउनलोड्समध्ये दिसेल. इथे जरी नाही दिसली तरी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन इथे तुम्ही जी हिस्ट्रीमध्ये कोणताही डेटा डाउनलोड केलेला इथे दिसेल. परचेस केलेला डाटा तुम्ही 12 तासाच्या आत डाउनलोड करून घ्यायचा आहे, कारण 12 तासानंतर तो डेटा एक्सपायर होईल आणि नंतर तुम्हाला परत डाउनलोड करता येणार नाही. 12 तासाच्या आतमध्येच हा डेटा डाउनलोड करून घ्यायचा आहे. बाय चान्स तुम्हाला जर डाटा डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर आमच्या व्हॉट्सअपला तुम्ही कनेक्ट करू शकताय. हा झाला आपला डेटा PhDचा डेटा डाउनलोड करण्याचा ऑप्शन. त्यानंतर आपल्या इथे कॅटेगरी म्हणून एक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेडिंग पोस्टर, वेडिंग डिझाईन, पोस्टर डिझाईन असे वेगवेगळे पॅक म्हणजे पेजेस किंवा PhD बघायला मिळतील. ह्या सिंगल फाईल आहेत. त्याची प्राईस पण इथे दिलेली आहे आणि ते बाय करायचं असेल तर इथेच बाय नावचं ऑप्शन आहे. बाय केल्यानंतर सेम तेच प्रोसेस आहे. QR स्कॅन करून पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला डेटा जो आहे तो इथे लिंक युअर डाउनलोड्समध्ये लिंक बघायला मिळेल. खूप साऱ्या PhD आपल्या वेबसाईटवर अपलोड आहेत. नवीन PhD पण खूप साऱ्या अपलोड केलेले आहेत, तर आपण इथून डाउनलोड करू शकताय. तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या वेबसाईटवर खूप सारा डेटा फ्री पण अवेलेबल आहे. जरा इथे एवढेच पॅक तुम्हाला शॉपमध्ये दिसत आहे. पुढच्या टॅबवर जाण्यासाठी इथे खाली ऑप्शन आहे. इथे क्लिक केल्यानंतर सेकंड पेजवर ओपन होतं, तिथे पण डेटा बघायला भेटेल. हा जो डेटा दिसतोय तुम्हाला हा सगळा फ्री आहे. जिथे फ्री ऑप्शन नाव दिलेलं राहील तो डेटा फ्रीमध्ये डाउनलोड होईल. त्याला कुठलाही चार्जेस द्यायचे नाहीत. त्याचं व्ह्यू करू शकताय तुम्ही. व्ह्यू केल्यानंतर PDF ओपन होते. सेम प्रोसेस, ते डायरेक्ट डाउनलोड होईल. त्याच्यासाठी पेमेंटचा ऑप्शन विचारला जाणार नाही. हा झाले पॅकचे फ्रीवाले पॅक. तसेच आपले PhD पण सिंगलवाल्या फाईल्स आहेत ज्या तुम्हाला सिंगल डाउनलोड करायच्या असतील. ब्रश असतील, हे सगळे ब्रशेस फ्री आहेत. हे फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. इथून डायरेक्ट डाउनलोड होतात. त्याला कुठलाही QR ओपन करायचं नाही आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आपल्या वेबसाईटवरून डाटा परचेस करू शकतोय. लक्षात ठेवा, तुम्हाला ईमेल ID आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला कुठेतरी लक्षात ठेवायचा आहे किंवा लिहून ठेवायचा आहे. तो जर हरवला तर तुम्हाला परत तुमचा ID त्या मेलवर लॉग इन होणार नाही. पासवर्ड हरवला तर त्यामुळे तुम्हाला तो सेव्ह करून ठेवायचा आहे. तसेच तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही साइन आउट करून ठेवू शकताय. परत लॉग इन करायचं असेल तर सेम पासवर्ड आणि सेम ईमेल ID टाकायचा आहे. मी परत एकदा लॉग इन करून दाखवतो. अशा प्रकारे तुम्ही
परत एकदा लॉग इन करून तुम्हाला तुम्ही जो परचेस केलेला डेटा आहे तो तुम्हाला इथे हिस्ट्रीमध्ये दिसून येईल. ही आपली नवीन वेबसाईट आहे. जुन्या वेबसाईटवरून आपण याला भरपूर ॲडव्हान्समध्ये ॲड केलेलं आहे. एक सोबत खूप सारे पॅक तुम्ही वन टाईम परचेस करू शकताय, कारण पहिल्या वेबसाईटवर आपल्या एकच पॅक एकदाच परचेस करता येत होता. यामध्ये तुम्ही आता सोबत 4, 5, 6 किती पण पॅक सोबत ॲड करून वन टाईम पेमेंट करू शकताय. वन टाईम पेमेंट करायला तुम्हाला इझी जाईल आणि तो सगळा जो डेटा असेल तो तुम्हाला पेमेंट झाल्यानंतर सक्सेसफुल झाल्यानंतर इथे युअर डाउनलोड्समध्ये दिसून येईल. तर नक्की आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि याच्यावरून खूप सारा डेटा तुमचा अल्बम डिझायनिंगमध्ये कामात येऊ शकतो आणि डिझाईन करण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. धन्यवाद.